मी रोहिणी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। पावसाळ्यात वातावरण हे खूप जास्त दमट असतं आणि दमट वातावरणामुळे आपली स्किन ही चिकट होते, ऑइली होते आणि पावसाळ्यामध्ये आपण जर आपल्या स्किनची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर आपल्याला ॲक्नी, पिंपल्स किंवा ऑइली स्किन झाल्यामुळे आपल्या स्किनमध्ये पोर्सचं प्रमाण हे जास्त वाढतं आणि त्यामध्ये घाण साचते आणि त्यामुळे आपल्याला ॲक्नी आणि पिंपल्स ही येतात। त्यामुळे पावसाळ्यामध्येही आपल्या स्किन केअर रूटीन मध्ये आपण काही गोष्टी ह्या ऍड करायला हव्या। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही पावसाळ्यामध्ये तुमची स्किन ही क्लिअर आणि स्पॉटलेस हवी असेल आणि तुम्हाला ही पावसाळ्यामध्ये तुमची स्किन ग्लोईंग हवी असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असे काही 4 फेस पॅक तुमच्या सोबत शेअर करणार आहे की ते फेस पॅक तुम्ही आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा जरी लावले तरीही तुमची स्किन ही तुकतुकीत होईल आणि तुमच्या स्किनचा ऑइलनेस हा कमी होईल आणि तुमचे ॲक्नी, पिंपल्स यासारखे जे प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच कमी होतील। फ्रेंड्स, बघूयात की ते फेस पॅक कोणते। ते नंबर 1 आहे मुलतानी माती आणि गुलाब पाणी। यस, मुलतानी माती आणि गुलाब पाणी याचा फेस पॅक तुम्हाला तयार करायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 1 किंवा 2 चमचे मुलतानी माती ही घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला जेवढं सफिशियंट आहे तेवढं तुम्ही गुलाब पाणी मिक्स करा। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे मिक्स झाल्यानंतर याची छान अशी पेस्ट ही तयार होईल। पेस्ट तयार झाल्यानंतर ही तुम्ही तुमच्या स्किनवर म्हणजे तुमच्या फेसवर अप्लाय करा आणि 7 ते 10 मिनिट हे तसंच ठेवा आणि त्यानंतर ते तुम्हाला हळूवारपणे साध्या पाण्याने वॉश करायचं आहे। तर यामध्ये तुम्ही जी पेस्ट तयार करता ती जास्त पातळ करायची नाही, ती पेस्ट तुम्ही मीडियम तयार करा। जेणेकरून तुम्ही मीडियम फेस पॅक लावला तर त्याने काय होईल की तुमच्या स्किनवर लवकर फरक हा तुम्हाला जाणवेल। हा फेस पॅक तुम्ही नक्की ट्राय करा। आठवड्यातनं 2 किंवा 3 वेळेस तुम्ही हा फेस पॅक वापरू शकता। आता जर तुम्हाला डेली ही पॉसिबल असेल तर तुम्ही डेली ही हा फेस पॅक यूज करू शकता। मी जे फेस पॅक तुमच्या सोबत शेअर करत आहे यातले जे फेस पॅक किंवा जे इन्ग्रेडियंट हे तुम्हाला सूट होतील तेच तुम्ही वापरा। आता काहींचं काय होतं की त्यांना समजतच नाही की आपल्याला कुठला फेस पॅक हा सूट होईल किंवा कुठला इन्ग्रेडियंट हा सूट होईल। तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जो फेस पॅक तयार कराल त्या फेस पॅकची तुम्हाला एक पॅच टेस्ट ही करायची आहे। आता पॅच टेस्ट म्हणजे काय करायचं, तर पॅच टेस्ट म्हणजे तुम्ही जो फेस पॅक तयार कराल तो फेस पॅक तुम्हाला थोडासा असा ह्या साईडला अप्लाय करून बघायचा आहे आणि इथे तुम्ही हा फेस पॅक अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचं इचिंग होत नसेल किंवा रेडनेस नसेल तर तुम्ही तो फेस पॅक वापरायचा आहे। तर समजून जा की तो फेस पॅक तुम्हाला सूट होतो। त्यानंतर नंबर 2 आहे हळद आणि मध। तुम्हाला काय करायचं आहे, 1 चमचा हळद घ्यायची आहे, त्यामध्ये 2 चमचा मध हे मिक्स करायचं आहे। आता हळद ही अँटीबॅक्टेरियल आहे, त्यामुळे तुमच्या स्किनवर किंवा तुमच्या फेसवर कुठल्याही प्रकारचं पिंपल्सचं इन्फेक्शन झालं असेल तर ते याने नक्कीच दूर होतं। त्याचबरोबर मधाने तुमच्या फेसवर काही टॅनिंग असेल किंवा काही तुमचा फेस हा ग्लो करत नसेल तर मध मिक्स केल्यानंतर तुमचा फेस हा नक्कीच ग्लो करेल आणि तुमचा टॅनिंग ही नाहीसं होईल। तर तुम्हाला हळद आणि मध घ्यायचं आहे, हे व्यवस्थित मिक्स करा। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याची छान अशी पेस्ट तयार होते। आता ही पेस्ट तयार झाल्यानंतर ही तुम्हाला तुमच्या फेसवर अप्लाय करायची आहे। 10 ते 15 मिनिट हे तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही साध्या पाण्याने तुमचा चेहरा हा वॉश करू शकता। आता या फेस पॅकने तुमचा ऑइलनेसच नव्हे, तुमच्या पिंपल्सच नव्हे तर या फेस पॅकने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट प्रकारची चमक ही आलेली दिसून येईल। तुम्ही हा फेस पॅक वापरल्यानंतर तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर एक आईस क्यूब ही फिरवू शकता, याने तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल। तर हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच ट्राय करू शकता, यानेही तुमच्या चेहऱ्यावर खूप चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल। नंतर नंबर 3 आहे टोमॅटो ज्यूस, चंदन पावडर आणि मध।
यस, तुम्हाला काय करायचं आहे, चंदन पावडर घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं मध मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये टोमॅटोचा रस तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि हे तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या. याची पेस्ट बनवल्यानंतर हे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. हे अप्लाय केल्यानंतर 10 ते 15 मिनिट ते तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही साध्या पाण्याने तुमचा चेहरा हा वॉश करू शकता. आता हा फेस पॅक ही खूप जास्त इफेक्टिव्ह आहे, तर हाही तुम्ही नक्की ट्राय करू शकता. हा फेस पॅक तुम्हाला आठवड्यातनं 3 ते 4 वेळा ट्राय करायचा आहे. तुमचे स्किनचे बरेच सारे प्रॉब्लेम्स हे कमी होतील. तुम्हाला जर मानेवर टॅनिंग असेल तर हा फेस पॅक तुम्ही मानेवरही अप्लाय करू शकता. नंबर 4 आहे चंदन पावडर, मुलतानी माती आणि दूध. यस, तुम्हाला काय करायचं आहे, 2 चमचे चंदन पावडर घ्यायचे आहे, 2 चमचे मुलतानी माती घ्या आणि त्यामध्ये थोडंसं दूध हे मिक्स करा. याची छान अशी पेस्ट बनवून घ्या आणि त्यानंतर हे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा. 10 ते 15 मिनिट ते तसंच ठेवा. त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश हा करू शकता. यानेही तुमचा ऑइलनेस हा नाहीसा होईल आणि त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर ॲक्नी आणि पिंपल्स असतील तर त्याही कमी होतील. मध्ये आपण जे दूध ऍड केलं आहे, तर दुधाने काय होतं की आपल्या चेहऱ्यावर जी डर्ट असते, जी धूळ असते ती पूर्णपणे नाहीसी होते. त्यामुळे आपण शक्यतो यामध्ये दूध ऍड करणार आहोत. आता यामध्येही तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही या फेस पॅक मध्ये दुधाऐवजी गुलाब पाणी हे ऍड करू शकता. आणि जर तुमची स्किन ही कॉम्बिनेशन असेल, ड्राय असेल, तर तुम्ही काय करा, यामध्ये दूध हे ऍड करा. तर अशा प्रकारे तुम्ही हा फेस पॅक वापरू शकता. तर फ्रेंड्स, आता मी जे हे 4 फेस पॅक सांगितले आहे, हे तुम्ही नियमित वापरले, कंटिन्यू जर ठेवले तरच तुमच्या स्किनला याचे खूप चांगले असे रिझल्ट मिळणार आहे. ही पावसाळ्यामध्ये असे बरेच सारे स्किन प्रॉब्लेम फेस करावे लागत असतील तर तुम्हीही तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये हे फेस पॅक नक्की ऍड करा. तर तुम्हाला याचे नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट हे दिसून येतील. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.